वाशिम जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। या नुकसानी सोबतच जे रस्ते आहेत, पूल आहेत, त्यांना सुद्धा फटका बसलेला आहे। आपण बघू शकतो, मी आहे या रिसोड तालुक्यातील कुकसा फाटा ते मांगुळझनक या रस्त्यावरती, आणि या रस्त्याच्या अंचळ नजीक जो नाला आहे तो नाल्याला अक्षरशः रौद्र रूप धारण केलेलं होतं, आणि या पावसामध्ये संपूर्ण हा रोड व पूल वाहून गेलेला आहे। त्यामुळे अंचळ कुकसा या गावचा संपर्क गेल्या 24 तासापासून तुटलेला आहे। एकंदरीतच या महामार्गाची जे आहे ती आता दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे। मात्र गेल्या 24 तासापासून या स्थानिक वाहनधारक आहेत, नागरिक आहेत, यांना मोठा त्रास सहन करावा लागत। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगसाल, कशा स्वरूपाचा पाऊस होता व या दोन गावाचा संपर्क केव्हापासून तुटलेला आहे? मागील 2 दिवसापासून सतत पाऊस कोसळत आहे। त्यामुळे या कांचन नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता। त्यामुळे हे अंचळगाव शेजारी जो पूल आहे तो पूर्णतः वाहून गेला। त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला। निश्चितच आपण बघू शकतो की गेल्या 24 तासापासून अंचळ ते मांगुळझनक असेल किंवा मांगुळझनक ते कुकसा असेल, याचा संपर्क तुटलेला आहे। गणेश मोळे, झी मीडिया, अंचळ, वाशिम। वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलेला होता, आणि या नदी नाल्याला जो पूर आलेला आहे त्यामध्ये सर्वाधिक फटका हा रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद आणि कुकसा या परिसरामध्ये बसलेला आहे। एकंदरीतच या परिसरामधून जी उतावळी नदी वाहते त्या नदीला अक्षरशः रौद्र रूप धारण केलं होतं, आणि या परिसरात जवळपास 1 किलोमीटरपर्यंत हे पाणी तुंबलेलं होतं। त्यामुळे या परिसरात जे हॉटेल्स होतं, ज्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होता, त्या हॉटेलचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत ते हॉटेल मालक आहेत। दादा, काय सांगसाल, कशा स्वरूपाचा पाऊस होता आणि काय नुकसान झालेलं आहे तुमच्या हॉटेलचं? काल म्हणजे अक्षरशः म्हणजे एवढा पाऊस होता की म्हणजे इकडे पूर्ण रोड हा जो औरंगाबाद नागपूर हायवे हा पूर्णपणे बंद होता। त्याच्यामुळे पूर्ण गावाचा आणि पूर्ण गावाचा संपर्क तुटला होता। त्याच्यामध्ये आमचे जे वडील होते हे या पाण्यामध्ये कमीत कमी 8 ते 10 तास अडकलेले होते हॉटेलमध्ये। मग त्यांना म्हणजे भरपूर 8 ते 10 तासानंतर पोलीस प्रशासन आणि कुकसाचे ग्रामीण लोक आणि जिल्हा प्रशासन यांनी रेस्क्यू करून म्हणजे पाण्याच्या बाहेर काढले, पुराच्या बाहेर, आणि मग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। आणि आमचं म्हणजे जे हॉटेलचं जे विशेष म्हणजे आमचा जे उदरनिर्वाह आहे त्या हॉटेलवर होता, हे म्हणजे सर्व वाहून गेलं। आता काय तुमची मागणी काय आहे? मागणी म्हणजे काय असते साहेब, कोण काय देणार आहे? आमची म्हणजे पूर्णपणे या हॉटेलवर होत, सर्व म्हणजे हॉटेलला। आता म्हणजे आम्हाला म्हणजे हॉटेलशिवाय काही पर्याय नव्हता, सर्व हॉटेलवर आहे। जीव वाचला आमच्या वडिलांचा, म्हणजे भरपूर झालं सर। ते अडकलेले होते इथं काल या हॉटेलमध्ये 8 ते 10 तास अडकलेले होते, 8 ते 10 तास। निश्चितच आपण बघू शकतो, हे जे हॉटेल चालक होते, आपला उदरनिर्वाह या हॉटेलवर होता। मात्र या हॉटेल संपूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे, संपूर्ण या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे। मोठं नुकसान त्यांचं झालेलं आहे, अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागलेल्या आहेत। गणेश मोळे, झी मीडिया, कुकसा, वाशिम।